नाहीये आणि इथं मातीची खेळपट्टीवरती मात्र कस प्रत्येकाचा लागला जातोय, मग तो गोलंदाज असू किंवा फलंदाजाचा असू द्या. दोन्ही टीमने प्लेइंग 11ची लिस्ट बदलून दिलेली आहे. इथे टॉसच्या अगोदर आपण 3 ते 4 वेळा टॉनी सर आपण त्यांना सूचना केली, पण त्यातल्या त्यात जर कोणाचं नाव जर राहिलं तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त कॅप्टन राहणार आहे. 5 रनची पॅनल्टी आणि आहे तिथे तो प्लेअर बदलला जाईल, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. परत एकदा सांगतो, जर एखाद्या संघाकडून एखादा खेळाडू खेळायचा बाकी राहिला आणि ती गोष्ट ज्या क्षणी निदर्शनात येईल त्या क्षणी तो प्लेअर ग्राउंडमध्ये येईल, दुसरा प्लेअर खाली बसला जाईल आणि 5 रनची पॅनल्टी दिली जाईल, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर दोन्ही टीमचे अतिरिक्त प्लेअर या ठिकाणी येणं गरजेचं राहणार आहे. चला साहिल मोमीन सर, याही मॅचला सूचना करावी लागली सर. साहिल मोमीन सर, आपका एक्स्ट्रा प्लेयर अतिरिक्त खेळाडू आत्ताही आलेला नाहीये. साहिल मोमीन सर आहेत, शिक्षक आहेत, सरस्वती पूजक आहे. आणि सर शिक्षकांना आम्ही काय सांगावं विजय सर, म्हणजे आम्ही शिक्षकांचं ऐकतो, आम्ही इतके पण मोठे नाही की साहिल सरांना काही सूचना कराव्यात. बरोबर संतोष सर. तर चला, बापरे, स्वतः रणजित सर ज्यांनी मगाशी खूप जोरदार आवाज दिला होता, सर बॉल फुटलाय, बॉल चेंज करायचा का, डेड करा. बॉल चेंज झाला आणि पुढचाच बॉल ज्यावेळेस हवेत आला तर यांनी झेल घेतला होता. पुढचा चेंडू यांना खुर्ची द्या. तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी आपण जाऊया. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आघाडीची जोडी सुद्धा विजय सर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेले आहेत. एका बाजूला अगदी आपण पाहिलं राहुल भोसले आणि प्रवीण लोंढे या दोघांना आपण पाहणार आहे. आणि गोलंदाज कधी पहिल्या षटकासाठी गोलंदाज आलाय परवेज देसाई, याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. सर 8 षटकांची लढत आहे. याच्या अगोदरच्या एका मॅचमध्ये आपण इचलकरंजी संघाकडून पाहिले 103 धावा बनवल्या गेलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. सर रजनीमधली क्रिकेटची स्पर्धा आहे, काय वाटतं तुम्हाला? हा चेंडू फळीचा खेळ जो आहे तो रंगले तर आहे, पण इथं 8 ओव्हरमध्ये काय वाटतं, तुमची काय अपेक्षा, किती रन होऊ शकतात? निश्चित 8 षटकामध्ये 80-85 धावसंख्या व्हायलाच पाहिजेत या सामन्यामध्ये. दरम्यान खेळ सुरू झाला. पहिला चेंडू उजव्या अशा थोडासा बाहेर चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या बाजूने, मात्र चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला लागतो. चेंडू खरंगळतो तो डीप थर्डमॅनला आणि बघता बघता 3 धावा ह्या पूर्ण केल्या. संघाचं खातं खोललं ते राहुल भोसलेने, आपलं खातं खोललं बिनबाद 3. 8 षटकामध्ये 80-85 धावा या व्हायलाच पाहिजे. आणि या सामन्याचा विचार केला दोन्ही संघासाठी अतिशय जीवन मरणाचा हा सामना आहे. विजयी संघ सर्वोत्कृष्ट 8 संघामध्ये दाखल होईल आणि पराभूत संघ याला आपल्या घराची वाट बघावी लागेल. आणि एकंदरीत जर ह्या सामन्याचा विचार केला तर दोन्हीही संघ हे तुल्यबळ आहेत. कर्णवीर केसरी हा संघ पहिल्या पर्वाचा विजेता संघ आहे, ते दुसऱ्या बाजूने MJ फर्निचर स्पोर्ट्स क्लबने मी चांगल्यापैकी कामगिरी केली आहे. तर दोन्ही संघाकडून निश्चित अपेक्षा आहेत. तर मारा करतोय परवेज देसाई मेडिकल एंडकडून. मधल्या अशा चेंडू सुरेख फटका, चेंडू कव्हरच्या बाजूने गचा क्षेत्ररक्षण होत आहे आणि जिथे 1 धाव मिळाले पाहिजे तिथे दुसरी धाव आणि ही तिसरी धाव पूर्ण केली जाते. अतिशय छान रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आणि जिथे फक्त 1च धाव मिळायला पाहिजे तिथे तिसरी धाव. आणि मनोजजी एक योगायोग बघा, पहिल्याच चेंडूवर 3 धाव, आताही 3 धावा. 3 धावा फार कमी बघायला मिळतात टेनिस क्रिकेटमध्ये. म्हणजे दोनदा पाहिल्या मिळाल्यात आणि विशेष म्हणजे ज्या 3-3 धावा आल्यात ना सर, गॅपमध्ये पहिल्या चेंडू ज्यावेळेस थर्डमॅनला जो पोचला गेला होता गलीमध्ये, त्यावेळेस सुद्धा क्षेत्ररक्षण खराब झालं आणि आता सुद्धा क्षेत्ररक्षण खराब झालं. जिथं 1-1 धाव पाहिजे तिथं 2-2 अतिरिक्त आलेले आहेत. आणि ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या राहतील ज्यावेळेस तुम्ही अशा कंडिशनमध्ये खेळत आहे. तुम्हाला 1-1 धाव अतिशय महत्त्वाची, सोन्यापेक्षा जास्त भाव या ठिकाणी रनसाठी निश्चितप्रमाणे पाहायला मिळणार. मधल्या अष्टरचा चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू पॅडवर आदळतो की चेंडू बॅटवर, बघायचं पंचांचा इशारा काय येतोय. पंच अजूनही खूण करत नाही, याचा अर्थ चेंडू बॅटवर आदळला आहे. एकेरी धावसंख्या पोहोचते ती 7 वर. 8 षटकात 80-85 ही एक आव्हानात्मक धावसंख्या असेल या मैदानावर. आणि आत्ताच आपण जी चर्चा करतोय ही मातीची खेळपट्टी आहे आणि खरा कस लागतोय. आणि मी तर कालच धन्यवाद दिले होते बावडा क्रिकेट क्लबला, जी आयोजित स्पर्धा आहे.
खऱ्या अर्थाने चांगला प्लॅटफॉर्म इथे रचून दिला कोल्हापूरवासियांसाठी. अन्यथा बघा बाहेरचे प्रोफेशनल खेळाडू येतात, व्यावसायिक खेळाडू येतात, बाजी मारतात, थोडीशी वाहवा होते आणि खोऱ्याने पैसे घेऊन चालले जातात. पण इथे मात्र असं नाही आहे. कोल्हापूरवासियांसाठीच हे पारितोषिक आहे. 1,00,000 जी धनराशी आहे ही कोल्हापूरवासियांच्याच खिशात जाणार आहे. हे नक्कीच अगदी, पण लखपती होण्यासाठी रविवारची वाट पाहावी लागेल. निश्चित. दरम्यानचा चेंडू ऑफस्टम्पच्या उजव्या अष्टे थोडासा बाहेर चेंडू फ्लॅश करण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या डोक्यावरून. चेंडू मात्र बॅटच्या बाहेरच्या किनार लागतो. चेंडू घरंगळत होतो वाईट गलीला आणि एक धाव ही पूर्ण केली आहे. हे एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 8वर. एकंदरीत दिवस रात्रीचा हा सामना, ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील फ्लड लाईटमध्ये मी कालही चर्चा केली होती, दुपारच्या सत्रातही चर्चा केली होती. हे दृश्य आहे ना ड्रोनच्या माध्यमातून बघायला मिळालं तर निश्चितच दुग्ध शर्करा योग असेल. आणि ज्या पद्धतीने चारी बाजूने प्रकाश होत आहे हे खरोखरच अतिशय विहंगम दृश्य असते. लॉफ्ट केला चेंडू भिरकावला आहे, बघायचं आहे पंचांची खूण काय आहे, ते चौकार की षटकार, आणि हा चेंडू चौकार. सुरेख देखणा कणकणीत असा चौकार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचली ती दुहेरी आकड्यात, ती म्हणजे बिनबाद 12. चौकाराने मला वाटतं राहुल भोसले पोहोचतोय तो 8वर आणि प्रवीण लोंढे खेळतोय ते नॉनस्ट्राईकवर 4वर. विशेष करून अगदी आपण पाहिले अगदी समोरच्या बाजूला चेंडू होता, गॅप खूप मोठा आहे, सर्कलमध्ये आपण पाहतोय ऑन साईडला आणि अपसाईडला मिडन आणि मिडअप निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला आहे आणि त्याचा घेतलेला निश्चितप्रमाणे एक चांगला असा फायदा. परंतु यावेळेस व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉलच्या रोपाने धाबरक वाढतोय. धाबरक धावसंख्या आहे 13 रन. बिनबाद 13 अशी आश्वासक सुरुवात आहे ती अर्थातच कर्णवीर स्पोर्ट्स क्लबने. आणि आश्चर्य बघा मनोज की नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण न करता प्रथम फलंदाजी स्वीकारली, हे महत्त्वाचं आहे. अन्यथा 90% आपण कालपासून बघतोय 90% संघाने जवळपास नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारणं पत्करलं आहे. परंतु या सामन्यात महत्त्वपूर्ण सामन्यात मात्र त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे. उजव्या असे थोडासा बाहेर चेंडू स्टिअर केला, चेंडू जातोय तो वाईट गलीला, एक धाव तर निश्चित पूर्ण होते. षटक संपते ते पहिलं षटक संपते. काहीसं महागडं काहीसं खराब असे षटक संपुष्टात येते ते परवेश देसाईंचं. पहिल्या षटकात 1-2 नव्हे ते तब्बल 14 धावा या धावपलकार बघायला मिळाल्यात. आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल ते राहुल भोसलेला, ज्याने वैयक्तिक 9 धावा फटकावल्या त्या. तर दुसऱ्या बाजूने प्रवीण लोंढेच्या 4 धावा. पहिलं षटक संपते, धावसंख्या बिनबाद 14. अशी काहीशी विश्वसनीय, आश्वासक, काहीशी हवी वाटणारी ही सुरुवात. जे प्रेक्षक रात्रीच्या जेवणानंतर आले असतील म्हणजे डिनर करून आले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतोय. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आणि दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना रंगतोय तो कर्णवीर केसरी स्पोर्ट क्लब विरुद्ध MJ फर्निचर स्पोर्ट्समध्ये. नाणेफेकीचा कौल हा केसरी संघाच्या बाजूने. झटपट निर्णय तो फलंदाजीचा आणि बघता बघता पहिल्याच षटकात बिनबाद 14 अशी विश्वसनीय अशी सुरुवात. बघायचं गोलंदाजीत बदल होतोय. मार्केट एंडकडून वैभव खबाळे यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे, कोल्हापूर जसं कुस्ती आणि फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे, पण मागील 7-8 वर्षात क्रिकेटने बऱ्यापैकी कात टाकली आहे मी तर म्हणेन. आणि चांगलं क्रिकेट कोल्हापूरवासियांना बघायला मिळते. आणि कोल्हापूरवासीचे संघ बऱ्याच ठिकाणी जातात, कर्नाटकात म्हणा किंवा सिंधुदुर्गात येतात, गोव्यातही जातात आणि चांगली छाप पाडत आहेत. सुरेख फटका, कव्हर षटकर, चेंडू टॉपेज घेतला, चेंडू सरळ जातो एक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. एक साधा सोपा झेल विसावला आहे तो राहुल भोसलेच्या मार्फत. हा पहिला धक्का तो अर्थातच केसरी संघाला 1-14. विशेष करून अगदी आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये एक सूर्यप्रकाशचा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि विशेष करून अगदी आपण पाहिले की फटका खूप चांगल्या प्रकारचा होता आणि चांगल्या प्रकारचा फटका खेळत असताना उंची निश्चितप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. पहिल्या षटकात धावा आले होते सर 14, त्यामुळे थोडंसं शांत फलंदाजी करणं गरजेचं होतं. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय कदाचित माझ्या माहितीप्रमाणे असा असेल की इथे कदाचित जर 8 ओव्हरमध्ये 60-70 धावा जरी झाल्या सर तरी चेसिंग करत असताना रजनीमध्ये खूप त्रास होतो. नाईट मॅचेस निश्चितप्रमाणे म्हटल्या तर आपला जो सगळा जो खेळाडू आहे हा काय प्रोफेशनल प्लेयर नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. इतका खूप सारा अनुभव आहे का डिनर क्रिकेटच्या मॅचेसचा तितका नाही आहे. त्यामुळे इथं प्रेशर जो आहे ना तो हँडल करणं हे तितकं सोपं नसणार आहे. आणि कदाचित त्याचमुळे साहिल मम्मीने टॉस जिंकला आणि सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि
तो घेतलेला निर्णय आता योग्य की अयोग्य ते इनिंग म्हणण्यापेक्षा जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही. निश्चितच आणि नवीन फलंदाज आलाय तो नितीन पाटील, डावखुरा फलंदाज. तर डावखुरा फलंदाजबद्दल मी दुपारच्या आणि हा सुरेख फटका, चेंडू जातोय तो स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये आणि बघता बघता 2 धावा हे पूर्ण केल्या आहेत. डावखुरा फलंदाजाचं वैशिष्ट्य आहे त्यांचा स्टान्स म्हणा, त्यांची जी फटकेबाजीची शैली असते ती नेहमी नेत्रदीपक राहिली आहे आणि हा देखणा फटका बघायला मला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून या दुहेरी धावसंख्येमुळे नितीन पाटीलने आपलं खातं खोललं. तो पोहोचते 2 वर, संघाची धावसंख्या पोहोचते ती 1-16. थोडासा तिरका स्टान्स आहे तो नितीन पाटीलचा. राऊंड विकेट मारा. हा मात्र चेंडू खेळायचा होता तो ऑन साईडला मिड विकेटच्या डोकावरून प्रयत्न पोचतो. चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनार लागतोय. चेंडू घरंगळतोय तो फ्लाइंग स्लिप किंवा शॉर्ट थर्डमॅन किंवा वाईट गली म्हटलं तरी चालेल या एरियात घरंगळतोय आणि दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होता पण शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. धाव काही घेतली नाहीये. कोल्हापूर वासियांसाठी कोल्हापूर प्रीमियर लीग ही एक फार मोठी पर्वणी क्रिकेटचा विचार केला तर. खोलवर टप्प्याचा चेंडू हवेत आहे. कव्हरचं क्षेत्र चेंडूच्या खाली येतोय आणि देवा पड्या हा खाली येतोय आणि साधा सोपा झेल हा त्याच्या हातात विसावतोय. दुसरा धक्का तो अर्थातच नितीन पाटीलच्या रूपात. नितीन पाटील पण कडून फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि ज्यावेळी मी आत्ताच म्हटलं होतं की डावखुरा फलंदाज ज्यावेळी असतो त्यावेळी नेहमीच अपेक्षा असते त्याच्याकडून चांगल्या खेळायची. मात्र या खेळीत मात्र तो पूर्णतः अपयशी ठरला आहे आणि तंबूत परततोय. 2-16. टेनिस क्रिकेट आणि कोल्हापूर यांचं फार जवळचं नातं आहे आणि विशेषतः कोल्हापूर प्रीमियर लीगने गतवर्षीपासून एक पायंड्यात रचून दिला आहे की टेनिस क्रिकेट कसं असावं कोल्हापूरमध्ये, किंबहुना ज्या फार मोठ्या स्पर्धा आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. माझं तर असं म्हणणं, काल मी आणि अमोल चर्चा करत होतो, मनोजजी, मी आणि अमोल जबदाडे काल आम्ही चर्चा करत होतो आणि कृष्णकांत पिंगळे साहेब होते. त्यावेळी आम्ही त्यांना एक सहज बोलता बोलता म्हणालो की काही वर्षानंतर म्हणजे 1-2 वर्षानंतर हीच स्पर्धा, मानाची स्पर्धा टॉप 10मध्ये येऊ शकेल निश्चितच. आणि याला उशीर लागणार. त्यांचं नीटनेटकं आयोजन आहे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे पैसा असणं महत्त्वाची गोष्ट नाही, त्यांचं आयोजन चांगलं असणं ही फार मोठी जमेची बाजू असते. डाव्या अष्टबारचा चेंडू मनगडाच्या साहाय्याने छान वळवला. चेंडू जातोय तो शॉर्ट मिडविकेटला आणि एक मिडविकेट एरियामध्ये 1 धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 2-17. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघा का फार पूर्वी मुंडे डोंगरीमध्ये बाजारपेठ मित्रमंडळ कणकवलीची एक मानाची स्पर्धा व्हायची. त्याचं नीटनेटकं आयोजन राहायचं, अतिशय छान आयोजन राहायचं. वेंगुर्ल्यामध्ये 2-3 स्पर्धा व्हायच्या. त्यानंतर तळाची एक स्पर्धा राहायची, देवगडमधली एक यंगस्टारची स्पर्धा राहायची. चांगल्या स्पर्धा व्हायच्या सिंधुदुर्गामध्ये. त्या पाठोपाठ आता कोल्हापूरने एक चांगला एक ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला, त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी होत आहेत. मधल्या आष्टोरचा चेंडू सरळ चेंडू सरळ गेला तो नॉन स्ट्रायकर एंडवर एस्टँडवर आदळला. अर्थात षटक संपते ते दुसरं. 2-17 षटकं संपतायत 2. पहिल्या षटकाचा विचार जर अगदी आपण केला, तर निश्चितप्रमाणे आपण एक गोष्ट आवर्जून सांगू की बिनबाद 14 धावा होत्या. बिनबाद 14 नंतर जर आपण पाहिलं तर आत्ता परिस्थिती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-17 म्हणजे या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं 3च धावा आल्यात आणि 2 विकेट त्यांना पाहायला मिळाले. इथं कमबॅक केले या ओव्हरमध्ये आणि होणं गरजेचं होतं, खास करून MJ फर्निचर या संघासाठी. परंतु इथं आपल्याला पाहायचं आहे की कर्णवीर केसरी संघाला इथून पुढे जी काही मजल मारायची ना, ती मजल मारत असताना जबाबदारी, त्याबरोबर सिंगल डबल जी क्रिकेटची संजीवनी मानली जाते त्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल आणि खराब चेंडूंची वाट पाहत त्या चेंडूंची वाट लावावी लागेल, म्हणजे चौकार षटकार खेळावे लागतील निश्चितच. आणि सिंगल डबलवरून मी या षटकात मी तुम्हाला काही किस्से सांगेन. सिंगल डबल बद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रमाकांत आचरेकर सरांचे ज्यावेळी मी मुलाखत घेतली होती सचिनच्या 101 सामन्याच्या वेळी, त्यावेळी त्यांनी जे काही म्हटलं होतं त्यांचा एक उहापोह करण्याचा मी प्रयत्न करेन या षटकांमध्ये. दरम्यान गोलंदाजीत बदल होतोय, नाही गोलंदाज बदल नाही आहे. परवेज देसाई यांच्या हातातच चेंडू सोपवला जातोय आणि तो मारा करतोय तो मेडिकल एंडकडून.
उजव्या अष्टाचा बराचसा बाहेर चेंडू, चेंडूकडे बघतोय, वेल्लप करतोय, चेंडू सोडून देतोय तो यष्टिरक्षकाच्या हातात आणि जाऊ देतोय चेंडू आणि बाकीचं सोपस्कर पूर्ण करतोय ते यष्टिरक्षक. धाव काही निघत नाही, धावसंख्या स्थिरावली होती 2-17. 2-17 असं एकंदरीत चित्र पहिल्या 2 षटकात. खोलो टप्प्याचा चेंडू चेंडू छान ड्राईव्ह केला आहे, कव्हर्समध्ये चेंडू सरळ जातो तो कव्हर्समध्ये. एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. हे एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 18वर. या स्पर्धेसाठी आयोजन समितीने माझ्यावर, अमोल जमदाडेवरती आणि मनोज बेल्लेवार यांच्यावरती एक समालोचनाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या समालोचन कक्षाकडून, समालोचन पॅनलकडून आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आमच्या फार मोठी जबाबदारी आहे. दरम्यानच्या चेंडू मधल्या ऐशीवरचा चेंडू वळवला आहे, तो चेंडू सरळ जातो आहे तो डीप मिड विकेटमध्ये आणि हा षटकार खणखणीत देखणा नयनरम्य असा षटकार. हॅलो, इथं आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये श्रीकांत सावंत सर यांचं सुरुवातीला मनापासून स्वागत आहे आणि श्रीकांत सरांच्या शुभास्ते आपण एक सन्मान निश्चितप्रमाणे करणार आहोत. आपल्या बावडातील असणारा एक जुना संघ आहे सुवर्ण गावस्कर, या टीमचे असणारे मात्र एक जुने दांडे खेळाडू आमचे प्रवीण पालोद साहेब यांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करतोय. जलदरित्या गोलंदाजी करणारे गोलंदाज जलद गोलंदाज नाही आहे, स्पिनर गोलंदाज होते आणि चांगल्या चांगल्या फलंदाजांना नाचवण्याचं काम. लेग ब्रेक शेनवार म्हणूया, बावड्यातले लेग ब्रेक करणारे मात्र शेनवार म्हणूया आपण प्रवीण पालोद साहेब. क्या बात आहे, म्हणजे शेनवार आणि मॅक्सवेल एकत्रित आहेत. प्रवीण सर त्यांचं मनापासून कौतुक. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स विजय बागायतदार सर, थँक्यू. तर धावसंख्या स्थिरावली ती 2-25. मारा करतोय तो परवेश देसाई. ओव्हर द विकेटचा मारा, हा मात्र चेंडू खेळायचा कव्हरच्या बाजूने, चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनार लागतो, चेंडू घरंगळतोय तो गली एरियामध्ये आणि एक धाव ही पूर्ण होते. हे एकरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 26. षटक संपते ते अर्थातच तिसरं. 3 षटकात 26 म्हणजे साधारणतः 9 धावांची सरासरी. अर्थात ही काहीशी समाधानकारक जरी सरासरी असेल धावफलकावर, तरी मात्र आता मात्र थोडीशी आक्रमक फटकेबाजी ही करावीच लागेल दोन्ही फलंदाजांना. सुरुवात तर छान झाली होती. पहिल्या षटकात 13, त्यानंतर दुसऱ्या षटकात, पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 3 आणि तिसऱ्या षटकात 5 धावा, 9 धावा. सचिन परांजपे सर जे मोती महल रेस्टॉरंटचे मालक आहेत, आमच्या मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचं या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत मंडळातर्फे. तर 3 षटकं संपतात. 3 षटकात 27 अशी काहीशी समाधानकारक ही सुरुवात. पहिल्या षटकात 26, पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 3 आणि तिसऱ्या षटकात 9 धावा. आमच्या समालोचन कक्षात गुणलेखन आणि सांख्यिकी तज्ज्ञ दोन्हीची भूमिका वठवत आहेत ते सलीम भैया. प्रदीर्घ अनुभव आहे गुणलेखनाचा आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, व्यावसायिक टेनिस क्रिकेटचा विचार केला, जशी समालोचक आणि पंचांना जशी मागणी असेल तशीच मागणी ही आजकाल गुणलेखक आणि सांख्यिकी तज्ज्ञाला आहे. हे तेवढंच खरं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. देवा पड्याळ हा मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसतोय, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टेनिस क्रिकेटमध्ये बघा की टेनिस क्रिकेटमध्ये आजकाल जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघायला मिळतं त्याचीच ओढली जाते. टेनिस क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू प्रयत्न करतात, भले ते प्रॅक्टिस करत नसतील, प्रयत्न करतात स्विच हिट खेळण्याचा, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा. तर ते कधी यशस्वी होतात, कधी फसतातही. मधल्या ईश्वर चेंडू शॉर्ट आर्म पुल केला, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून स्क्वेअर लेग आणि फाईन लेगमध्ये मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक शिकतोय, चेंडूची फेक करतोय आणि दरम्यान 2 धावा ही सहज पूर्ण केली आहे. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 28वर. 2-28. धावसंख्या स्थिरावली आहे ती 28. 2-28. 2-28.
हा मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स खेळला, चेंडू जातोय वायडिश थर्ड मॅनला. पंचांचा इशारा काय येतो ते बघायचं. आणि हा षटकार, सुरेख षटकार, नेत्रदीपक असा फटका. आणि या फटक्यामुळे, या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 2-34 षटक चालू आहे ते प्रगतीपथावर, चौथं. आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन्ही संघासाठी हा करो या मरो असा हा सामना आहे. या सामन्यातील विजेता संघ सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे, म्हणजे सर्वोत्कृष्ट 8 संघामध्ये तो दाखल होईल. पुन्हा एकदा तसाच खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्रयत्न फसला, पूर्णतः फसला. आणि हा निर्धाव चेंडू. मी आत्ताच म्हटलं होतं की प्रत्येक चेंडू, कधी कधी फलंदाज जर एक षटकार आला तर दुसराही चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो. आणि नेमकं तसंच केलं ते, मला वाटतं साहिल मोमीनने तसाच पुन्हा एकदा षटकार खेळण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी मात्र प्रयत्न फसला आणि बाकीचे सोपस्कर यष्टिरक्षकाने पूर्ण केलं. हळूहळू गोलंदाज देवा पडिया आपल्या गोलंदाजी मार्कवर. 8 षटकांचा सामना आणि 8 षटकात कमीत कमी 75 धावा ह्या निश्चित मिळायला पाहिजेत. मधल्या चेंडू यावेळी मात्र थोडासा उसळला. चेंडू पॅडवर आदळला का बॅटवर बघायला पाहिजे. पंचांचा इशारा काही येत नाही. चेंडू बॅटच्या वरच्या किनार लागला आणि 1 धाव ही पूर्ण केली आहे. या एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 35. 2 बाद 35. बाद झालेले फलंदाज राहुल भोसले, ज्याने वैयक्तिक 9 धाव फटकावल्या. आणि दुसरा जो फलंदाज बाद झाला होता तो नितीन पाटील, याने वैयक्तिक फक्त 2 धाव फटकावल्या. तर सुरुवातीचे 2 चांगले शिलेदार हे तंबूत परतलेत, हे सत्य नाकारून चालणार नाहीये. मधल्या चेंडू यावेळी मध्ये सुरेख शॉर्ट आर्म पूल केला आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेबाहेर. हा चौकार. षटक संपते ते तिसरं, चौथं. 4 षटकं संपतायत, धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 39. बघता बघता संघ आता 40च्या उंबरठ्यावर आहे आणि अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 24 चेंडूत जर अजूनही आपण 40-45 धावांची जर अपेक्षा केली तर संघ निश्चित 80 गाठू शकेल. आवश्यकता आहे एक नेत्रदीपक खेळीची एका या 2 फलंदाजामार्फत. आणि जर ही जोडी जमली, मधल्या फळीतील फलंदाजाने जर आश्वासक जर फलंदाजी केली तर 80 धावांचा टप्पा हा निश्चित दूर नाही आहे. पण त्यासाठी आवश्यकता आहे ती चांगल्या खेळीची. आता बघायचं आहे गोलंदाजीत बदल होतो की नाही ते. कारण या अगोदर परवेज देसाईने तर आपला कोटा पूर्ण केला आहे. त्याने 2 षटकात आतापर्यंत किती धावा दिल्यात सलीमभाई? 2 षटकात 23 धावा त्याने दिल्या आहेत. म्हणजे थोडासा महागडा ठरला आहे. षटकामागे जवळपास 11.5 धावाच्या सरासरी, 11.50च्या सरासरीने त्याने धावा दिल्यात. गोलंदाजीत बदल होतोय. सद्दाम मुलानी यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. दोन्ही संघासाठी हा अतिशय महत्त्वाचा सामना. विजेता संघ सर्वोत्कृष्ट 8 संघामध्ये दाखल होईल आणि पराभूत संघ या स्पर्धेतून बाहेर होईल. काल 5 सामने झाले होते, आजही 5 सामने, उद्याही 5 सामने, परवा 5 सामने आणि शेवटच्या दिवशी 7 सामने आपल्याला बघायला मिळतील. डाव्या अष्टबारचा चेंडू खेळायचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, मध्ये चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनार लागतो. चेंडू जातोय तो शॉर्ट पॉईंटला आणि 1 धाव ही पूर्ण. लेग बायचा इशारा होता. चेंडू पॅडवर आदळला होता. या एकेरी धावसंख्या अवांतर पोहोचते ती 2 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 40. या डावामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार बघायला मिळालेत. आक्रमक फटकेबाजी करण्याचा इरादा निश्चित आहे, परंतु नेमकी आक्रमक फटकेबाजी कुठल्या षटकापासून सुरू करायची या द्विधा अवस्थेत आहे. हा मध्ये चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, मधल्या अष्टीवरचा चेंडू झपकन वर आला. चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळी पुन्हा प्रयत्न फसतोय आणि चेंडू आता हळूहळू गोलंदाजच्या हातात आणि गोलंदाज हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्लिप नाही आहे. शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप वायडिश लॉंग ऑफला असा क्षेत्रव्य. मधल्याचा चेंडू हेलिकॉप्टर स्टाईलमध्ये त्याचा हा फटका. चेंडू सरळ जातोय तो वायडिश डीप लॉंग ऑनला. 1 धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी दुहेरी धावा येणं हे क्रमप्राप्त आहे, पण आता मात्र आक्रमक फटकेबाजी करणं हे तेवढेच गरजेचं आहे. बघायचं आहे या आक्रमकतेमध्ये कितपत यशस्वी होत आहेत ते मोमीन आणि राहुल प्रवीण लोंढे दोघांवर फार मोठी जबाबदारी आहे. सुरुवातीला 2 धक्के जरूर बसले होते, त्या धक्क्यातून कसं सावरलं आहे दोघांनी आपल्या संघाला. आणि आता मात्र एक चांगला पाया रचला आहे
धावफलकावर ते दोन्ही फलंदाजांनी हा मात्र मधला चेंडू एसटी आणि चेंडू स्विंग केला, चेंडू सरळ जातोय, तो डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेबाहेर हा षटकार. खणखणीत देखणा विश्वसनीय असा हा षटकार. षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 2 बाद 47. बघता बघता संघ आता 50च्या उंबरठ्यावर आहे. संघाने 40 गाठली आणि संघ आता 50च्या दिशेने. निश्चित कौतुक करावं लागेल ते साहिल मोमीनचं. आतापर्यंत त्यांनी 2 षटकार खेचले आहेत आपल्या डावामध्ये. डाव्या अष्टबाचा चेंडू छान वळवला, चेंडू मनगटाच्या साहाय्याने चेंडू जातो मिड विकेट एरियामध्ये. 1 धाव तर घेतली आहे आणि 1 धावावर समाधान. मोमीन ठासून सांगतोय माझ्याकडे मोठे फटके जसे आहेत तसेच माझे क्रिकेटमधले कलात्मकही फटके माझ्याकडे आहेत. हॅलो, कृपया होल्डिंगच्या साईडला जे आमचे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं मागे सरका, एकतर मागे सरका किंवा कृपया आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आपण येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्रेक्षकांमध्ये जे आमचे प्रेक्षक बसलेले आहेत, डगआउटच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण होल्डिंगच्या बाजूला बसू नका. आयोजन कमिटीकडून तुम्हाला विनंती केली जाते. धन्यवाद. तर दरम्यान आला हा देखणा षटकार. या षटकारामुळे अर्धशतक हे फलकावर लागतंय. ते कर्णवीर केसरी स्पोर्ट्स क्लबचं. नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला होता, निर्णय तो फलंदाजीचा. आणि आता मात्र काहीसे समाधान व्यक्त करत असेल त्यांचे संघनायक, कारण सुरुवात थोडी चाचपडच झाली होती. सुरुवात चांगली झाली होती, नंतर दुसऱ्या तिसऱ्या षटकात मात्र थोडेसे फलंदाज थोडे अडचणी झाले होते. पण आता मात्र 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2 बाद 54. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 3, तिसऱ्या षटकात 9 आणि चौथ्या षटकात 13 आणि 5व्या षटकात आल्यात ते तब्बल 15 धावा. 6वं षटक बघायचं गोलंदाजीत बदल होतो की नाही. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीगचा हा दुसरा दिवस किंबहुना दुसरी रजनी आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. खबाले समोरच्या बाजूने म्हणजे मार्केट एंड कडून त्याचा मारा, त्याला सामोरं जातोय तो साहिल. राऊंड द विकेटचा मारा. उजव्या असे थोडासा बाहेर चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न फसला म्हणणार नाही. चेंडू बॅटच्या आतल्या किनार लागला आणि चेंडू एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकाकडे. तर चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकाच्या हातात. वैभव राऊंड द विकेट पंचांच्या उजवीकडून त्याचा मारा. हा मात्र डावी यष्टी त्यांनी सोडून दिली होती. सरळ सरळ मधल्या यष्टीवर शफल झाला होता आणि बघता बघता डावी यष्टी ही वाकवली गेली आहे. संघाला बसतोय तो तिसरा धक्का. 3 बाद 54. संघनायक संघाचा कर्णधार हा तंबूत परततोय. अर्थात त्याने आपली भूमिका समर्थपणे वटवली, यात काही वाद नाही. त्याने एकंदरीत धावांचा विचार केला तर वैयक्तिक 19 धावा त्याने कुठल्या, त्यात त्याचे 2 गगनचुंबी षटकार होते आणि त्याच्या 19 धावांच्या दमदार खेळीवरच एक सन्मानजनक धावसंख्या जे आपण बघतोय, जे अर्धशतक बघतोय ती त्याच्याच खेळीवरती. जे 3 गडी बाद झालेत, तिन्हीच्या तिन्ही गडी हे वैभवच्या खात्यावरती. वैभवचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्पा. पहिल्या षटकात 3 धावा आणि त्यांनी 2 बळी घेतले आणि आताच्या 2 चेंडूमध्ये 0 धावा देत 1 गडी बाद केला. निश्चित कौतुक करावं लागेल. एक चांगली गोलंदाजी कशी करावी किंवा प्रतितयश गोलंदाज कसा असावा त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण ते त्याच्यामार्फत. उजव्या अशा चांगला चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी बॅट थोडी तिरकी केली होती. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. थोडक्यात बचावले असंच म्हणावं लागेल. तो फलंदाज आलेला नवीन फलंदाज विशाल. अन्यथा एक साधा सोपा झेल निश्चित होऊ शकला असता तो यष्टिरक्षकाच्या हातात. तसं काही घडलं नाहीये. अजूनही तो खेळपट्टीवर आहे. धावसंख्या स्थिरावती आहे ती अर्थातच 3 बाद 54. संघ 60 ही निश्चित गाठणार आहे. संघ कदाचित 65 ही गाठेल, पण संघ 70-75 गाठणार की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे.
वैभव हा खोलो टप्प्याचा चेंडू डावा पाय पुढे काढतोय, चेंडू खेळून काढला तो स्वीपर कव्हरमध्ये आणि दुसरी धाव ही जोरदार घेतली आहे. पहिली धाव थोडीशी वेगवान घेतली, हलकासा दबाव टाकला, अर्थात गचा क्षेत्ररक्षण झालं नव्हतं आणि पण बघता बघता दुसरी धाव ही सहज पूर्ण केली आहे. दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 56 वरती. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम कोल्हापूरमध्ये कोल्हापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून बावडा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा. आजचा दुसरा दिवस, दुसरी रजनी आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना रंगेल की नाही आत्ता सांगणं कठीण आहे. पहिला डाव सुरू आहे, लॉफ्ट केलाय चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनचा आणि एक साधा सोपा झेल हा विसावलाय. चौथा धक्का तो संघाला. लक्कन पडियाल हा झेल टिपतोय. चौथा धक्काचा संघाला 4 बाद 64 4 बाद 56. काल जे सामने झाले 5च्या 5 सामने वेळेच्या अभावी 7 षटकांचे खेळले गेले होते. आज मात्र 8 षटकांचे सामने, ही एक चांगली बाब आहे क्रिकेटसाठी. अन्यथा आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये 6, 5 किंवा 6 षटकांचे सामने होतात. त्यामुळे एक चांगलं क्रिकेट बघायला निश्चित मिळतं. फटकेबाजी पण बघायला मिळते. म्हणजे 8 षटकात कलात्मक फटके बघायला मिळतात. क्रिकेटचे जे दर्जेदार फटके असतात, कव्हर ड्राईव्ह म्हणा, स्क्वेअर कट म्हणा, लेट कट म्हणा, ग्लान्स म्हणा, जे विविध फटके असतात किंवा मनगडाच्या साहाय्याने जे फटके खेळले जातात ते फटके मात्र 8 षटकात बघायला मिळतात. उजव्या अष्टे थोडासा बाहेर हाफ कट हाफ शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या अष्टेचा बराचसा बाहेर. पंच आपले हात समानांतर करतायत, दर्शवतायत की चेंडू अवैध. या एकेरी धावसंख्येमुळे अवांतर पोहोचते ती 3 वर, त्यात त्याचे 2 वाईट 1 लेग बाईस आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 4 बाद 57. छोटू गायकवाड सरळ स्टान्स त्याचा, हा मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा 35 षटक संपते. हे मला वाटतं 6 षटकं संपतायत आणि धावसंख्या स्थिरावली ती 57 वर. आता बघा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूत कमीत कमी जर 20 जरी जावा आल्यात तरी 75 ही संघाची निश्चित बघायला मिळणार आहे धावफलकावर. परंतु आता मात्र आवश्यकता आहे ती थोडीशी आक्रमक फटकेबाजीची. गोलंदाजी पृथक्करण बघा, ते वैभव खबालेचं 2 षटकं 0 निर्धाव 6 धावा आणि 4 गडी बाद. याच्यापेक्षा अतिशय चांगलं पृथक्करण होऊ शकत नाही टेनिस क्रिकेटमध्ये. अतिशय छान गोलंदाजी केली आहे, टिचून मारा केला आहे, अचूक टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली आहे आणि बघता बघता त्यांनी फलंदाजांनाही बांधून ठेवलं आहे आणि त्याचंच फलित त्याला त्याच्या खात्यावरती 4 गडी बाद जे आपण बघतायत त्याचंच ते फलित आहे. आणि मला वाटतं या स्पर्धेचे बेस्ट पृथक्करण राहील, चांगलं पृथक्करण राहील या स्पर्धेत. आतापर्यंत जर 2 दिवसाचा विचार केला तर आज सकाळच्या सत्रात सुद्धा 4 गडी बाद केले होते ते धोंडीराम दळवीने, त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजीत बदल होतोय. सोन्या कांबळे यांच्या आता चेंडू सोपवला जातोय. मेडिकल एंड कडून त्याचा मारा, डावखोरा गोलंदाज ओव्हर द विकेटचा मारा, राऊंड द विकेटचा मारा. क्षेत्र थोडं बदल होतोय बघा. जो डीपिश पॉइंटला होता क्षेत्ररक्षक त्याला आता स्वीपर कव्हरमध्ये पाठवण्यात आलाय. उजव्या अष्टाच्या बाहेर चेंडू पराचा बाहेर, पंच हात समानांतर करतायत. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अवांतर पोहोचते ती 4 वर संघाची अवांतर पोहोचते ती 5 वर संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 बाद 58. दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळाली या षटकात. पहिला चेंडू जो होता पराचा बाहेर होता. पुन्हा एकदा यावेळी मात्र मधल्या अष्टीवरचा चेंडू थोडासा उंची थोडासा आकुट टप्प्याचा, तेवढा आकुट टप्प्याचा नव्हता आणि थोडासा उंची दिलेला असा चेंडू होता आणि चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकाच्या हातात. प्रयत्न करतायत ते अर्थातच विशाल आणि प्रवीण, छोटू गायकवाड आणि प्रवीण लोंढे दोघे प्रयत्न करतात आक्रमक फटकेबाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख फटका, अतिशय सुरेख फटका, पण चेंडू हवेत होता. चेंडू सरळ जातोय तो स्वीपर कव्हरमध्ये आणि दरम्यान 2 धावा ह्या पूर्ण केल्या आहेत. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 4 बाद 60.
4 बाद 60 संघाने ते 60 गाठली आहे आणि आता मात्र संघ 70 निश्चित गाठेल अशी अपेक्षा आहे. बघायचं नेमकं काय होतंय ते. परंतु नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता केसरी संघाच्या संघनायकाने तो मात्र काहीसा आश्वासक काहीसा फलदायक ठरतोय एवढं मात्र निश्चित. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मधल्या शेवटचा जाता थोडासा आखूड टप्प्याचा. यावेळी मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि बाकीचं काम पूर्ण केलं ते यष्टिरक्षकाने. अचूक मारा करतोय तो सोन्या कांबळे. प्रत्येक चेंडू अर्थात थोडीशी दिशाहीन गोलंदाजी निश्चित झाली आहे परंतु धावांचा विचार केला तो अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू खेळण्यास भाग पडतोय तो फलंदाजांना. ओ सुरेख फटका, अतिशय सुरेख फटका, जमिनी लगत गेलेला फटका, ऑल अलॉंग विथ कार्पेट ज्याला म्हणतात. आणि पाय डावा पाय त्याने पुढे काढला होता आणि सुरेख फटका, नेत्रदीपक असा फटका. परंतु एका धावावर समाधान. एकरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 61 वर. मी आत्ताच म्हणालो होतो की 8 षटकांचे जर सामने असतील तर आपल्याला कलात्मक क्रिकेट हे निश्चित बघायला मिळेल, यात काही शंका नाही. हा मात्र दिशात भटकला खूपच ऑफस्टमच्या खूपच बाहेर, उजव्या आशेचं खूपच बाहेर चेंडू आणि धावसंख्या पोहोचते ती 62 वर. अर्थात आत्ताच आम्ही जी चर्चा करतोय सोन्या कांबळे चांगली गोलंदाजी करतोय परंतु मध्येच तो दिशामध्ये भटकतोय हे सत्य नाकारून चालणार नाहीये. 2 अवांतर धावा दिल्या त्यांनी या षटकामध्ये. मधल्या अष्टवर चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटच्या मधून. चेंडू थेट सीमापार. खणखणीत देखणा, नेत्रदीपक, विश्वसनीय असा हा चौकार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 66 वर. आजच्या दिवसभरातील जर विचार केला तर इचलकरंजीच्या जिम्नॅशियम संघाने शतक धावपलकर झळकावलं तर अतिशय चांगली नेत्रदीपक फटकेबाजी त्यांच्या फलंदाजा मार्फत बघायला मिळते. आणि कालचा आणि आजचा दिवसाचा विचार केला तर सर्वोत्तम धावसंख्या ही बघायला मिळाली. चेंडू मला वाटतं चेक करतायत नॉन स्ट्रायकरचे फलंदाज प्रवीण लोंढे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये दृश्य कायम बघायला मिळतं. जर तुमच्या बॅटमध्ये चेंडू कनेक्ट व्यवस्थित संपर्क होत नसेल तर दोन्ही फलंदाज नेहमी चेंडू चेक करतात टेनिस क्रिकेटमध्ये. भले तो कुठलाही चेंडू असो, टेनिस असो किंवा फुलटॉस असो. आणि तेच केलं ते प्रवीण लोंढेने आणि समाधानी आहे. चेंडू व्यवस्थित आहे. सोन्या कांबळे मारा करतोय. डावखुरा गोलंदाज ओव्हर द विकेट, राऊंड द विकेटचा मारा. चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली येतो की नाही बघणं औत्सुक्याचं ठरेल. दरम्यान 2 धावा हे पूर्ण केल्या आहेत. षटक संपते ते मला वाटतं 7वं. 7 षटकं संपत आहेत. धावसंख्या स्थिरावली ती 4 बाद 68. 6 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू जरी 10-12 धावा आल्या आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जरी 75 बघायला मिळाली धावांची तरी मात्र हा सामना रंगणार आहे, यात काही शंका नाही. कारण MJ फर्निचर स्पोर्ट्स क्लबकडे चांगले फलंदाज आहेत. म्हणजे शेपटापर्यंत शेपूट त्यांचं बळबळू शकतं हे त्याने दाखवून दिलं होतं. आणि बघायचं आहे की ही 75 जर गाठली धावांची तर सामना निश्चित रोमहर्षक रोचक होईल, यात काही शंका नाही आहे. शेवटचं षटक मला वाटतं सद्दाम मुलानी यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. एवढं मात्र खरं की या डावाचा जर विचार केला तर फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अतिशय समसमान प्रभुत्व दाखवलं आहे सामन्यात. सुरुवातीला असं वाटत होतं की सुरुवात छान झाली होती, त्यानंतर पहिले 2-3 षटकं हे फलंदाजाने गाजवले, नंतर 2-3 षटकं गोलंदाजाने गाजवले आणि बघता फलंदाज आणि गोलंदाजाने गाजवलेला असा हा डाव असं थोडक्यात वर्णन हे करावं लागेल. मुलाने तयार. समोरच्या बाजूने मार्केट एंड कडून ओव्हर द विकेटचा मारा. लॉफ्ट केला चेंडू जातोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव तर पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव ही सहज पूर्ण केली आहे. यात दुहेरी धाव संघ प्रवीण लोंढे पोहोचतोय तो जवळपास. प्रवीण लोंढेने आपले इरादे अगदी स्पष्ट केले. जो सलामीवीर आहे त्याने अतिशय छान फटकेबाजी केली आहे. त्याची वैयक्तिक धावसंख्या आहे ती
27 त्याचे 2 खणखणीत षटकार आणि 1 चौकार, नेत्रदीपक चौकार. आणि प्रवीण लोंढेंचं मी आता म्हणतो की सकाळच्या सत्रात सुद्धा, दुपारच्या सत्रात सुद्धा त्यांनी चांगली फटकेबाजी केली होती आणि तो आपले इरादे स्पष्ट करतोय की मीच एक हाती हा किल्ला लढवणार आहे आणि आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन सोडणार आहे. हो, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्रयत्न फसला आणि बाकीचं सोपस्कर पूर्ण केलं ते यष्टिरक्षकाने. हेलिकॉप्टर स्ट्रोक फटका आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये बराच वेळा बघायला मिळतो. जे व्यावसायिक खेळाडू आहेत, मुंबईतले म्हणा किंवा साताराचे म्हणा किंवा कोकणातले म्हणा किंवा कोल्हापूरचे म्हणा, सगळेच आजकाल व्यावसायिक खेळाडू ही फटके खेळतात. दरम्यान चेंडू हाफ खेळून काढला, तो मिड विकेट आणि लॉंग ऑन यांच्या मधोमध ऑर्थोडॉक्स मिड विकेटमध्ये चेंडू गेला होता आणि दरम्यान 2 धावा हे पूर्ण केल्या आहेत. हे दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 72वर. हेलिकॉप्टर स्ट्रोक म्हणा किंवा स्विच हिट म्हणा, ज्याला रिव्हर्सिव्ह आपण म्हणतो, हे फटके आजकाल हे कॉमन झाले आहेत, म्हणजे परवलीचे झाले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक डावामध्ये 3-4 फटके रिव्हर्सिव्ह हे बघायलाच मिळतात. सुरेख फटका, चेंडू खेळून काढलाय तो ऑन साईडला, डीप लॉंग ऑनला 1 धाव घेतली आहे आणि दुसरी धाव ही सहज पूर्ण केली आहे. दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 74वर. ज्यावेळी फटका खेळला होता एक सुमधुर आवाज आला बॅटच्या फटक्यातून, त्याच वेळी कळलं होतं की त्या फटक्यात किती विश्वास होता, किती ताकद होती ती. अर्थात चौकार काही केलं नाही, 2 धावावर समाधान मानावं लागलं. क्रिकेटमध्ये ज्यावेळी एक सुमधुर आवाज येतो त्यावेळी फलंदाज खऱ्या अर्थाने खुश होतो, कारण बॅटच्या मधोमध फटका लागतो, तेच त्याला हवं असतं एखाद्या फलंदाजाला. पुन्हा एकदा चेंडू, आता मात्र चेंडू जातोय मिड विकेट एरियामध्ये आणि एक साधा सोपा झेल विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. 6वा धक्का तो संघाला, 5वा धक्का तो संघाला. 5 बाद 74. किती चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील? शेवटचा चेंडू या डावातील चेंडू शिल्लक आहे. जे प्रेक्षक आत्ताच आले असतील, जे प्रेक्षक रात्रीचं जेवण करून या स्पर्धेसाठी या दिशेने मैदानाकडे वळले असतील, त्यांचे पावलं त्यांच्याकडे सांगतोय. या स्पर्धेचा दुसरा दिवस, स्पर्धेचा 5वा आणि शेवटचा सामना आजच्या दिवसातील सामना रंगतोय तो कर्णवीर केसरी स्पोर्ट्स विरुद्ध MJ फर्निचर स्पोर्ट्सच्या मध्ये. नाणेफेकीचा कौल हा केसरी संघाच्या बाजूने, निर्णय तो फलंदाजीचा आणि हा निर्णय काहीसा सार्थ ठरवला आहे तो त्यांच्या फलंदाजाने. संघाने 50ची साठी गाठली आणि संघाने आता 70 क्रॉस केली आहे आणि संघ आता पोहोचतोय तो अर्थातच 8व्या षटकात. शेवटच्या चेंडूवर 5 बाद 74. डावातील हा शेवटचा चेंडू. सतीश पाटील, एक चेंडू शिल्लक डावातील. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार वास्तव घेतला पाहिजे होता आणि 1 धाव घेतली आहे आणि धावबादची संधी आहे आणि फलंदाज बाद. तर 6वा धक्का तो संघाला, पहिली धाव पूर्ण केली होती आणि 75 ही धावसंख्या धावपलकर. आता ज्याचं आम्ही वर्णन करत होतो, जी भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न करत होतो, तोच आकडा धावपलकर बघायला मिळाला. संघाने 75 गाठली आहे. 76 धावांचं लक्ष बघायचं आहे. या 76 धावांचा कसा काय पाठलाग करतायत हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर जसं सामना सुरू होईल समालोचन कक्षात बदल होईल. मायक्रोफोनवर येतील माझे सहकारी समालोचक अमोल जमदाडे. हॅलो, धन्यवाद विजय बागायतकर सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं समालोचन कक्षातून मी अमोल जमदाडे
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। हे विनायक कारंडे सर यांच्याकडून पुरस्कृत आहे। द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपये आहेत मान्य श्री प्रवीण पुजारी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आहेत। उपांत्य फेरीतील पराभूत संघांसाठी रोख रुपये 15,000 मान्य श्री सचिन विलास पाटील व मान्य श्री संजय थोरवत गणेश प्रिंटर्स कोल्हापूर यांच्याकडून आहेत। शहात्तरचं लक्ष आहे, 76 धावा बनवायच्या आहेत आणि दुसऱ्या डावाला प्रारंभ होणार आहे। आयोजन कमिटीमध्ये जर आपण नामोल्लेख करावासा झाला तर या आयोजन कमिटीमध्ये बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित KPL 2024च्या स्पर्धेसाठी कृष्णांत पिंगळे, मनोज सकपाळ, नंदू उल्पे, मुकेश शिंदे, इंद्रजित बावडेकर, रणजित पाटील, टोनी बावडेकर आणि नितीन माने यांचे खूप सारे परिश्रम आहेत, मेहनत आहे, त्यांचं नियोजन आहे, त्यांची कल्पना आहे आणि त्यांच्या डोक्यातून आलेल्या कल्पनेला बावडावासियांनी कोल्हापूरवासियांनी दाद दिली आहे। सामन्याला सुरुवात होणार आहे। डीजेच्या माध्यमातून अजय अथर्व बावडा यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। यूट्यूबसाठी साहिल चव्हाण, जय पाडेकर, योगेश, विशाल राणा, मिंटू, श्रेयश यांच्या माध्यमातून कॅमेऱ्याचं वर्क आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे नामवंत पंच आहेत विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर आणि प्रतीक राऊत। मी समालोचनासाठी सिंधुदुर्ग कासारडेवरून अमोल जमदाडे, पुणे जुन्नर येथून मनोज बेल्लेकर आणि कागल राहणारे मूळचे सिंधुदुर्गचे विजय बागायतकर गुणलेखन आमच्या सोबत करतायत। सलीम भैया एकाच छताखाली सगळे काही। डावाला होईल सुरुवात। दुसरं पर्व, दुसरा दिवस, दुसरा डाव, पहिला चेंडू आहे। लेग स्टिक वरचा चेंडू आहे, काय बघावं लागेल, मात्र मधल्या स्टिच्या अगदी समोर सापडलाय। सुरेख यावेळेला पहिला चेंडू पाहायला मिळाला। बैठक शॉट खेळायचा होता, आल्या आल्या अशा पद्धतीचा फटका खेळणं अवघड आहे। नेमका मधल्या स्टिच्या समोर सापडला, फिंगर्स अप झालेत आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन फलंदाज किरण समाप्त झालंय। आशेचं किरण थांबलंय आणि फलंदाज 5 झालाय। 0 धाव 1 बाद। जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय। सतीश पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे। पहिलाच अप्रतिम चेंडू त्याच्या माध्यमातून टाकला गेला। चला फलंदाजी करणारा संघ अजिबात वेळ घ्यायचा नाहीये, अन्यथा पंचांकडनं तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। पंच डायरेक्ट पेनल्टी करतील आणि त्यानंतर कोणतंही ऑब्जेक्शन चालणार नाहीये। नियमानं बांधील कटिबद्ध अशी ही स्पर्धा तुम्ही पाहताय। सोन्याची वर्णी लागली आहे। सोन्या तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? सोन्या कांबळे मैदानामध्ये दाखल झालाय। सोन्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत। पहिलाच गडी 0 धावांवरती माघारी परतलाय। डक
गोल्डन डकचा शिकार झालाय. स्ट्रायकिंग येईल आता मात्र सोन्या कांबळे तयार होईल. गोलंदाजीसाठी असणारा गोलंदाज ज्याने पहिल्या चेंडूवरती अप्रतिम अशी विकेट्स मिळवली आहे सतीश पाटील ज्याला यश मिळालंय. मेहनत करणाऱ्यांच्या मागे यश धावतं. मेहनत करा, संघर्ष करा. क्रिकेट असो किंवा जीवन, यशाला मेहनतीशिवाय पर्याय नाहीये आणि मेहनतीला शॉर्टकट नाहीये. तुम्हाला मेहनत करायची आहे. जीवनामध्ये देखील पुढे जायचं आहे. तुम्हाला कष्ट करायचे आहेत. कष्टाला शॉर्टकट नाहीये. शॉर्टकट मारली तर कटकट होते. गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकिंग येईल बॅटर तयार आहे. सोन्या कांबळे तयार. बॅकफूट पंच केलाय, ड्राईव्ह केलं, चेंडूला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा पंबल झालाय आणि यावेळेला बॅकअप पाहायला मिळालंय. 2 धावांची लहर आहे. सोन्या कांबळेने खातं ओपन केलंय. बादल चौधरी आमचे जर असले असते तर नक्की सांगितलं असतं मालवणीमध्ये काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक अशी परिस्थिती आहे. काही समजलं नाहीये. बादल चौधरी शेवटच्या 2 दिवसामध्ये मालवणी समालोचन करण्यासाठी येत आहेत. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील नामवंत अजून एक समालोचक या स्पर्धेसाठी आमच्या सोबत शेवटच्या 2 दिवसांमध्ये आमची साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चंदू शेट्टी सर. सुंदर फटका खेळलाय. जमिनीची मदत घेतली गेली. धावसंख्या पुढे सरकली आहे 4 वरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग. कोणता संघ लखपती होणार आहे? 1 लाख रुपयांची नगद राशी आणि आकर्षक चषक प्रथम क्रमांकासाठी. वैयक्तिक पारितोषिकांची देखील खैरात आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 43 इंची LED TV मान्य श्री इम्रान कादरी यांच्याकडून गोलंदाज तयार आहे. लांबून खेळण्याचा प्रयत्न पददलित दाखवलं गेलं नाहीये. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने खेळायचं आहे. फुटवर्क नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क खूप आवश्यक आहे. दोन्ही गोष्टींची खूप गरज आहे आणि दोन्ही गोष्टी नसतील तर यांना काही किंमत नाहीये. गोलंदाज तयार आहे. बॅटर तयार आहे. अकोटप्याचा चेंडू आहे. चेंडू सोबत गिरकी घेतली गेली. चेंडू फाईन लेगला चाललाय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. चेंडू भूर झालाय. आलाय संजीवनी चौकार. 4 धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते. 1 बाद 8. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 8. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बाद झालेला फलंदाज आपण पाहिलं तर किरण. पहिल्या चेंडूवरती पायचीत झाला. LBW लेग बिफोर विकेट. त्यानंतर मैदानामध्ये आला सोन्या कांबळे. स्ट्रायकिंग येईल तुम्ही पाहताय. रिव्हर्सचा प्रयत्न आहे. रिव्हर्सचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू गणला गेला. रिव्हर्स सिपचा फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लागली तर आबाद, नाही लागली तर बरबाद अशा पद्धतीचा फटका आहे. उडी तो तितली, डुबी तो मछली अशा पद्धतीचा फटका. चेंडू निर्धाव गणला गेलाय. धावसंख्या थांबली आहे धावफलकावरती. 1 बाद 8. नोकरीमधून रिटायर होण्याचं वय आहे 60 आणि KPL ची प्रसिद्धी पाहिली तर कोणीच प्रेक्षक स्पर्धेकडे कधीच करणार नाही पाठ. कारण या स्पर्धेचा आहे ऐटबाज थाट. चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करूया. चला लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे. 8 षटकांची लढत आहे. दुसरा डाव तुम्ही पाहताय. 76चा पाठलाग करायचा आहे. कोण जाणार आहे सुपर 8 मध्ये? आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विके स्पोर्ट पहिला संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय. विनायक कारंडे सरांच्या मालकीचा मनोज सकपाळच्या नेतृत्वामध्ये. दुसरा संघ आपल्याला मिळाला सुपर 8 मध्ये दख्खन पन्हाळा जीवन शिंदे यांच्या मालकीचा देवराज मेटकेच्या नेतृत्वामध्ये. तिसरा संघ आपल्याला मिळाला जिम्नॅशियम इचलकरंजी उदय धाटुंडे यांच्या मालकीचा आणि अविनाश दबडेच्या नेतृत्वातला. चौथा संघ कोणता असणार आहे याच्यामध्ये ही लढत आहे. काय होईल या मॅच मध्ये? चुरस आहे. जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. प्रवीण लोंढे मार्केट यार्ड एंड कडून आणि त्याच्या समोर सूरज उगलेगा
चांगला चेंडू आहे, बॅटवरती घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला टाटा गुडबा चेंडूने केलंय. शर्यत पाहायला मिळाली, भाग मिल्का भाग, चेंडू सीमारच्या पलीकडे, संजीवनी चौकार. सूरज आता मात्र चमकलाय, तळपलाय, अप्रतिम फटका खेळलाय. जमिनीची मदत विथ अलंग कार्पेटचा फटका, जमिनीचा सहारा घेतला आणि जमिनीला घरंगळत जमिनीवरती जवळपास रांगोळी काढत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती. 12 युवराज सिंगचा जर्सी क्रमांक 12. युवराज सिंगचा जन्म 12 तारीखलाच झाला. आपण ज्या वेळेला या जगामध्ये येतो 12 दिवसांनी बारसं केलं जातं, जगामधून निरोप घेतो 12 दिवसांनीच कार्य पूर्ण केलं जातं. 12 राशी देखील आहेत. गोलंदाज तयार, लांबून खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल पंच कळवतात. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, अर्थात गोलंदाजाचा वाचण्याचा प्रयत्न, बचावात्मक गोलंदाजी आहे. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 13. भारत देश मेरा हम सबका, ना कुछ तेरा है ना कुछ मेरा है. गोलंदाजी मार्कवरती, चांगली गोलंदाजी निश्चितपणे पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. या वेळेला चांगला चेंडू आहे, थोडंसं कमबॅक केलंय. या अगोदर देखील तोच प्रयत्न झाला, मात्र जी अचूकता पाहिजे होती ती पाहायला मिळाली नाही गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज तुम्ही मेगा स्क्रीनवरती पाहताय, प्रवीण लोंढे. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार आहे. सूरज मुजावर, एक चौकार आता पण त्याच्या बॅटमधून आलाय. फ्लायटेड चेंडू टाकला गेला. ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रण दिलंय. फ्लाईट चेंडू टाकून वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निर्धाव गणला गेलाय. चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्येला रोधक लावलं गेलंय. 76चा पाठलाग चाललाय. 8 षटकांमध्ये विजयासाठी 76 धावा बनवायच्यात या मॅच मध्ये. MJ फर्निचर क्रिकेट संघाला कर्णवीर केसरी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामधली ही लढत आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ कर्णवीर केसरी आहे. बॅटची कडा यष्टीरक्षकाने कोणताही प्रयत्न केला नाहीये. जीवनदान निश्चित मिळालंय. एक सिंगल आली आहे. धावसंख्या पुढे सरकली आहे. 1/14. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. विशेष सहकार्य देखील बऱ्याचशा मान्यवरांचं या स्पर्धेसाठी लागलेलं आपण पाहतोय. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये ज्या पद्धतीने बेस्ट ऑफ दी टुर्नामेंटसाठी 43 इंची टीव्ही आहे इम्रान कादरी यांच्याकडून. बेस्ट बॅटरसाठी स्मार्ट वॉच आहे माननीय श्री संदीप पाटील यांच्याकडून. बेस्ट बॉलरसाठी कृपया स्प्रे घेऊन जायचं आहे. बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्सचे शूज आहेत माननीय श्री अभिजित मगदूम उर्फ पप्पू यांच्याकडून. बेस्ट फिल्डरसाठी स्मार्ट वॉच आहे मान्य श्री निरंजन पाटील उर्फ गंड्या यांच्याकडून. उद्योन्मुख खेळाडूसाठी अँड्रॉइड मोबाईल मान्य श्री गणेश शिंदे यांच्याकडून आहे. फायनल मॅन ऑफ द मॅच अँड्रॉइड मोबाईल मान्य श्री राजदीप भोसले यांच्याकडून दिला जाणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने जिंकणारा संघ लखपती होणार आहे त्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे खेळाडू चांगलं प्रदर्शन करणार आहेत ते देखील मालामाल होणार आहेत. बक्षिसांची खैरात असणारी ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि त्यामुळेच या स्पर्धेची एक वेगळी उंची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता यावं आणि त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचा एक संघ देखील भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळावा हा उद्देश आहे. चला लगेच खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आपण पाहतो. मात्र क्रिकेटचा हा एक भाग आहे. खेळत असताना आपल्याला निश्चित दुखापत होत असते. सलीम सर लहानपणी आपल्याला आठवतं, लहानपणी आपण जेव्हा धावता धावता पडायचो किंवा सायकलवरून पडायचो तेव्हा आई आणि वडील म्हणायचे बाळ पडलास तरच उंची वाढणार आहे. मात्र आता आपण थोडेसे पुढे गेलो, क्रिकेट खेळतोय. असं देखील सलीम सर म्हटलं जातं की सुरुवातीचं जे बालपण असतं ते खेळण्यामध्ये जातं, तारुण्य असतं ते शिक्षणामध्ये आणि नोकरी करण्यामध्ये जातं आणि जे वयोवृद्ध आपण होतो म्हातारपण असतं ते दुसऱ्यांची लग्न जमवण्यामध्ये जातं. हा कालावधी आहे जीवनामधील. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती, धावसंख्या धावफलकावरती आहे. अकुटप्याचा चेंडू 14 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. डीप स्कोर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची परती येणार आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. चांगली फेकी आहे.
एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते ती 15 धावांवरती. 1-15 पाठलाग करायचा या मॅच मध्ये 76 धावांचा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दुसरं पाहताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण लोंढे, पहिलं षटक सतीश पाटीलचं आणि त्यानंतर दुसरं षटक प्रवीण लोंढेचं. एक फलंदाज बाद झाला 0 धावांवरती किरण सादळे आणि त्यानंतर मैदानामध्ये नवीन फलंदाज आलाय. चेंडू चुकीचा फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे, सर्कल मध्येच खेळला गेला फटका, ताकद खूप कमी होती, फटका मिस टाइम झाला. जर कदाचित गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला असता तर कदाचित झेल देखील पाहायला मिळाला असता. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटला जर तर किंवा अगर मगरला अजिबात महत्व नाही आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ थांबलाय आणि 2 षटकांच्या सांगते अखेरीस 76 धावांच्या उत्तरामध्ये MJ फर्निचर क्रिकेट संघाचा धावफलक आहे 1-16. एक बाद 16 असा धावफलक आहे. आता मात्र 36 चेंडूंचा कालावधी आहे. विजयासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी 36 चेंडूंचं अंतर आहे. 36 चेंडू की 60 धावा, काय होणार आहे? 36 चेंडू मध्ये 60 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल केला गेला. पहिलं षटक ज्याने टाकलं होतं त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा बोलावलं गेलंय, कारण ही लढत महत्वाची आहे. विकेटची आवश्यकता आहे. विकेट्स घेऊन दबाव टाकण्याची गरज आहे. निर्धारित 8 षटकांमध्ये 76चा पाठलाग करताना तुम्ही MJ फर्निचर क्रिकेट संघाला पाहताय. कर्णवीर केसरी स्पोर्ट जो फिल्डिंग करतो या मॅच मध्ये, ज्याने या अगोदरची स्पर्धा जिंकली आहे. मात्र प्रत्येक वेळी नवीन सुरुवात आहे. गोलंदाज तयार सतीश, स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार, ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनचा मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र चेंडू थोडंसं वळण घेऊन लॉंग ऑफला गेलाय. 1 धाव निघाली आहे. सांघिक धाव फलक वधारतोय 17 वरती. 2 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. विजयासाठी जर आपण पाहिलं तर समीकरण प्रत्येक वेळी बदलत जाणार आहे. कृष्णांत पिंगळे यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. जर कृष्णात पिंगळे फलंदाजीला गेले आणि त्यांनी जर 20 धावा बनवल्या तर त्यांच्यासाठी संतोष गायकवाड साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि 2 जरी षटकार मारले तरी देखील 1000 रुपये दिले जाणार आहे. कृष्णांत पिंगळे सर लोकप्रिय आहेत आणि या खेळाडूने बऱ्याच वेळा असा कारनामा करून दाखवलेला आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू ऑफ टीम करती गेला होता. फलंदाज शपल क्रॉस होऊन फटका खेळायचा होता डीप स्क्वेअर लेगला, मात्र तसं घडलं नाहीये. चेंडू प्रचंड वेगात एस्टनवरून गेला आणि त्यानंतर चेंडू निर्धाव गणला गेला. धावसंख्या थांबली आहे 17 वरती. 17चा खतरा कोणत्या संघाला मिळणार आहे? 17 हा अशुभ अंक आहे, उलाढायला जाईल का? या वेळेला खराब यष्टीरक्षण पाहायला मिळालं. प्रथमतः फलंदाज, यष्टीरक्षक आणि त्यानंतर थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू फरार आलाय चौकार. बॅटची कडा देखील पाहायला मिळाली, त्यामुळे फलंदाजाच्या खात्यामध्ये ह्या धावा गणल्या जाणार आहेत. चौकार आणि धावसंख्या पुढे सरकली आहे 21. 21 हा गणेशाचा क्रमांक आहे, कारण आपण 21 मोदकांचा नैवेद्य गणपतीला अर्पण करतो. 21 दुर्वांची जुडी देखील गणपतीलाच अर्पण केली जाते. त्यामुळे 21 हा गणेशाचा क्रमांक आहे आणि हा आकडा खूप लकी मानला जातो. 21 धावा धावसंख्या धावफलकावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 76चा पाठलाग चाललाय. कोल्हापूर प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामधील दुसऱ्या दिवसातील तुम्ही अंतिम लढत पाहताय. शेवटचा सामना आजच्या दिवस रात्र स्पर्धेमधला 5वा सामना तुम्ही पाहताय. या सामन्यातील विजेता संघ सुपर 8 मध्ये, पराभूत संघ या स्पर्धेला टाटा गुड बाय करणार आहे. गोलंदाज तयार आहे. और पे चेंडू चुकीचा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्याचा प्रयत्न सफल झालाय. चांगला प्रयत्न, कारण इतक्या मागे धावत जाऊन झेल टिपणं थोडंसं अवघड आहे. मात्र अवघड काम सोपं करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला. प्रयत्न करा. प्रयत्न केलात तर यश तुम्हाला नक्की मिळणार आहे. प्रयत्न करणारे एकतर जिंकतात किंवा शिकतात, ते कधीच हारत नाहीत. धावसंख्या पुढे सरकली आहे.
23 यावेळेला ताकद देण्याचा प्रयत्न डावखुऱ्या बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. डावखुऱ्या फलंदाजांचे फटके आकर्षित करणारे असतात. मिड विकेट दरम्यान आला हा फटका. त्या दरम्यान आल्या 2 धावा. धावसंख्या पुढे सरकली आहे 25 वरती. 76चा पाठलाग करत असताना तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 25 धावा असा धावफलक आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून 51 धावांची आवश्यकता आहे. 8 षटकांची लढत आहे. तिसरं षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाज तयार आहे. सुंदर फटका आहे. गॅप मध्ये केलाय टॅप आणि चेंडू झालाय फरार. आलाय चौकार. सोनूच्या बॅट मधून सुंदर फटका आलाय. स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला ड्राईव्ह केलं. पट्ट्यामध्ये होता, रडार मध्ये होता, त्याच्या झोन मध्ये होता आणि चेंडूला टाइम केलाय. ज्या पद्धतीने सुईमधून धागा ओवावा अशा पद्धतीचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांमधून गॅप शोधली आणि चेंडूला चौकारासाठी पाठवलंय. धावसंख्या उडी घेते. एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावा. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. आता मात्र जर आपण पाहिलं 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 47 धावा. सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे. फलंदाजी करणाऱ्या संघालाही जिंकण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाही जिंकण्याची संधी आहे. आतापर्यंत जर आपण परिस्थिती पाहिली तर कोण पुढे आहे सांगणं अवघड आहे. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. आपल्याकडनं कोणतीही चूक होणे याची काळजी घेताना दोन्ही संघातील खेळाडू आपण पाहतोय. खरं तर धन्यवाद द्यावे लागणार आहेत कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीला. खूप सारे परिश्रम आणि मेहनत घेऊन या कमिटीने चांगल्या दर्जाची स्पर्धा आयोजित केली आहे. नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाते. चांगले पंच आहेत, समालोचक चांगले बोलवलेत, गुणलेखक चांगले आहेत, डीजेच्या माध्यमातून सुगम संगीत आहे. चांगले खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. एकंदरीत चांगलं करण्याचा प्रयत्न प्रेक्षकांचा देखील विचार केला गेला. प्रेक्षकांसाठी खास 2 गॅलरी या स्पर्धेमध्ये ऍड केलेल्या आहेत. तुम्हाला बसण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था केलेली आहे. महिलांसाठी प्रेक्षक गॅलरी आहे आणि खेळाडूंसाठी तर बक्षिसांची खैरात आहे. 4थ्या षटकाला सुरुवात मार्केट यार्डकडून. गोलंदाज तयार. सागर रेपे ऑफसाइड ऑफ टर्म. चेंडूला पिच केलं. चेंडू बराचसा बाहेर निघाला. वाईड बॉल पंच कळवत आहेत. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणा करतो अशा पद्धतीचा अतिरिक्त चेंडू गोलंदाजाला दंडित केलं गेलं. धावसंख्या पुढे सरकली आहे 30 वरती. 46 धावांची अजून गरज आहे. हॅलो सूरज तंबूच्या आश्रयाला परतणारा. बॅटची कडा मिळाला विकेट किपर. हॅलो फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला. दुसरा धक्का मिळालाय फलंदाजी करणाऱ्या MG फर्निचर क्रिकेट संघाला. धावसंख्या धावफलकावरती आहे 30. संदीप मकवाना जिसका था बेसब्री से इंतजार. संदीप मकवाना संघनायक, सरसेनापती, संघाचा नायक मैदानामध्ये आलाय. सामना त्याला जिंकून द्यायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाला संदीप मकवानाची विकेट हवी आहे. काय घडेल या मॅच मध्ये? जबरदस्त ड्रामा होणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. सामना चांगला आहे. त्यामुळे किती महत्वाचं काम असलं तरी हा सामना अजिबात मिस करू नका. आपने ये मैच नहीं देखा तो आपने क्या देखा. समीकरण जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती आहे 30. 76 धावांचा या मॅच मध्ये पाठलाग करतोय. फलंदाजी करणारा MG फर्निचर क्रिकेट संघ. गोलंदाज तयार. संदीप मकवाना मैदानामध्ये दाखल झालाय. त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबणार आहेत हे देखील पाहायचं. आल्या तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे संदीप मकवानाचा. संदीप मकवाना ब्रँडेड फटका. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय संदीप मकवानाच्या बॅटमधून. षटकार. दमदार असरदार. सलीम सर, जंगल का शेर भूखा होना तो कभी घास रोटी खाता नहीं, वो शिकार ही करना जानता है.
संदीप मकवाना असा खेळाडू आहे, किती विकेट जाऊ देत, किती दबाव येऊ देत, हा शांत राहणारा खेळाडू नाही आहे. शांत राहायला संदीप मकवाना संत नाही आहे, तो जबरदस्त बहरात आहे. ड्राईव्ह केला चेंडूला, सुंदर फटका विथ अलॉन द कार्पेटचा एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धावेचा प्रयत्न मैदानामध्ये चाललाय आणि झटपट वेगाने 2 धावांची लहर देखील पाहायला मिळाली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. पहिला चेंडू बॅटच्या मधोमध आला आणि त्यानंतर आलाय 2 धावांचा फटका. म्हणजे 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा संदीप मकवानाने बनवलेत. धावसंख्या धावफलकावरती झळकते. 2 बाद 38, 2 बाद 38 असा धावफलक. अजून 38 ची गरज आहे. अजून 38 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 4 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार, बॅटर तयार. संदीप मकवाना, ओहो रिव्हर्स स्वीपचा फटका, गॅप शोधलाय आणि चेंडू आणि क्षेत्ररक्षक भाग मिल्का भाग. शर्यत आहे, अखेरच्या क्षणी ही शर्यत चेंडूने जिंकली आहे. चेंडू फरार, आलाय चौकार. रिव्हर्स स्वीपचा संदीप मकवानाच्या बॅट मधून थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावा. चौकार आणि सांघिक धाव संख्या आता मात्र उडी घेते 40 धावांवरती. 34 ची अजून गरज आहे. षटक क्रमांक 4 पाहताय. संदीप मकवानाने आल्या आल्या एक धमाका केला. यावेळेला वेगात फटका खेळला. मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली धाव वेगाने बनवली आहे. दुसरीचा प्रयत्न झाला नाहीये कारण नॉन स्ट्रायकर एंड वरनं संदीप मकवानाने नकार कळवलाय. एकेरी धावणे सांघिक धाव संख्या परावर्तित झाली आहे 43 वर. अजून 33 ची गरज आहे. संदीप मकवानाच्या साथीला मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय सोन्या कांबळे, जो डावखुरा फलंदाज आहे. 3 चौकारांच्या मदतीने आतापर्यंत तो फलंदाजी करतोय. संदीप मकवाना 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने मैदानामध्ये खेळतोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावांची खेळी संदीप मकवानाची. सोन्या देखील कमी नाहीये. त्याने या मॅचला लई मध्ये आणलंय, रिदम मध्ये आणलंय. गोलंदाज तयार आहे. एका विकेटचा शोध आहे, प्रतीक्षा आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेट हवा आहे आणि ती विकेट या चेंडूवरती येणार आहे का? चेंडू हवेमध्ये आहे आणि रिले झेल देखील सुटलाय. नशिबाची साथ नाहीये. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. ये आपने क्या कर दिया सलीम भैया, ये आपने क्या कर दिया, धोती को फाड़ के रुमाल कर दिया. धावसंख्या धावफलकावरती आहे. 4 षटकांच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. धावसंख्या धावफलकावरती आहे. 24 चेंडूंचा अजून खेळ आहे आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. गरज ही शोधाची जर्नी आहे. तुम्हाला एक खराब चेंडू शोधायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 1 विकेट शोधायचा आहे. संदीप मकवानाची प्राइज विकेट आहे. सोन्या कांबळे देखील मैदानामध्ये लढताना आपण पाहतोय. साहिल मोमेनने या षटकाची जबाबदारी आपल्या खांदी घेतली आहे. संघाचा संघनायक आहे, ज्याच्याकडे कल्पकता आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याने आपली क्षमता मागच्या मॅच मध्ये सिद्ध केली आहे. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट. या संघाचा संघनायक, समोरच्या संघाचा संघनायक यांच्यामध्ये आता मात्र बॅटल पाहायला मिळणार आहे. आ देखे जरा किसमें कितना है दम. दम कमवल लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे. कोण होणार आहे कोणावर भारी? चला तर मग करूया KPLच्या या महत्वाच्या सामन्याची तयारी. कोण होईल कोणावर भारी? 24 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता आहे. मोमीनने हातामध्ये चेंडू घेतलाय. समोर संघनायक प्रतिस्पर्धी संघाचा संदीप मकवाना आहे. काय होईल? चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. चेंडूपर्यंत फेकी होईल आणि चित्त्याच्या वेगाने 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. धावसंख्या पुढे सरकली आहे 47 वरती. 23 चेंडूंचा खेळ आहे. 29 धावांची आवश्यकता आहे. सोन्या कांबळे संदीप मकवाना ही जोडी आता मात्र रिदम मध्ये आली आहे. जोडी फोडावी लागेल, भागीदारी ब्रेक करावी लागेल. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज संघनायक मोमीनला. साहिल मोमीन तयार. यावेळेला उरपी चेंडू
स्लॉट मध्ये संदीप मकवानाने हा फटका खेळलाय समोरच्या प्लॉट मध्ये चेंडूला डिपॉझिट केलंय संदीप मकवानाला रोखणं अवघड झालंय संदीप मकवाना नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावत आहे आणि या चेंडूला भिरकावून दिलंय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय हा सनसनाता दंदनाता चक्का संदीप मकवाना जबरदस्त रिदम मध्ये तिन्ही मॅच मध्ये हा खेळाडू लढलाय हा खेळाडू झुंजलाय हा खेळाडू मेहनत करताना पाहायला मिळालाय धावसंख्या धावफलकावरती आहे 53 मात्र मोमीनने देखील मागच्या मॅच मध्ये एकाच षटकामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं हे देखील विसरून चालणार नाहीये 23 धावांची अजून गरज आहे मोमीन विकेटच्या शोधात आहे येईल का विकेट चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय संदीप मकवाना यावेळेला कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि त्यानंतर धावबाद करण्याची संधी आहे संधी दवळली आहे दुष्काळामध्ये ज्या पद्धतीने 13वा महिना येतो अशा पद्धतीची परिस्थिती झाली आहे प्रेशर आहे संधी दवळली आहे जेवढा छोटा शब्द आहे संधी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते आणि ती देखील दवळली गेली आहे धावसंख्या पुढे गेली आहे गोलंदाज तयार आहे बॅटर तयार आहे यावेळेला मिनी हेलिकॉप्टर उडवलंय चांगला फटका पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न संदीप मकवाना या फटक्यासाठी ओळखला जातो 2 धावांची लहर धावसंख्या पुढे सरकली आहे 57 धावा 19 धावांची अजून गरज आहे षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कोल्हापूर प्रीमियर लीग बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून दुसऱ्या पर्वामध्ये दमदार सुरुवात आहे स्पर्धेचं शानदार नियोजन आहे कौतुक करावं लागेल 19 धावांची अजून गरज आहे या मॅच मध्ये समोर खेळला आहे स्वतः गोलंदाज मोमीन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे दुसरी धाव होईल का क्षेत्ररक्षक थोडासा दूर पाहायला मिळाला फेकी देखील कोणत्याही क्षेत्ररक्षकाचं बॅकअप नव्हतं आणि याचा फायदा संदीप मकवाना आणि सोन्या कांबळेने घेतलाय 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकल्या 59 वरती 17 धावांची अजून गरज आहे काय होईल एकाएकी आता मात्र जादुई गोलंदाजीची आवश्यकता आहे षटक क्रमांक 5 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाज मोमीन मेडिकल कॉलेज एंड कडून तो गोलंदाजीची सुरुवात करणार आहे त्याच्या समोर दिग्गज खेळाडू आहे मोमीन देखील काही कमी नाही आहे हा देखील दमदार खेळाडू आहे गोलंदाजीमध्ये तरबेज आहे कल्पकता आहे फ्लिक केला सुंदर फटका त्या दरम्यान पहिली धाव वेगात बनवली आहे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाणार आहे धावसंख्या धावफलकावरती जाईल 60 षटक क्रमांक 5 ची झाली आहे सांगता आता मात्र विजयासाठी आवश्यक धावसंख्या 18 चेंडूंमध्ये 16 धावा 18 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 16 मनोज सर हा सामना पाहिल्याशिवाय कोल्हापूर वासियांचा लागणार नाही डोळा आणि धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 16 जबरदस्त सामना आहे चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करायची रवी पाटील मागच्या मॅच मध्ये खूप महागडा ठरला मागच्या वर्षीमध्ये चमकला या मॅच मध्ये त्याला चमकायचं आहे काय होईल संगनायकाने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय रवी पाटीलने आपल्या हातामध्ये चेंडू घेतला रवी पाटीलकडे अनुभव आहे उंचीचा फायदा घेतला तर चेंडू वळवण्याची क्षमता आहे हवेमधनं चेंडू स्विंग देखील करण्याची कल्पकता याच्याकडे आहे मागच्या मॅच मध्ये जरी महागडा ठरला असला तरी हा गेम चेंजर ठरू शकेल 18 चेंडूंचा खेळ आहे 16 धावांची आवश्यकता आहे संदीप मकवाना रिदम मध्ये आलाय सोन्या कांबळेने दमदार सुरुवात केली आहे 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी झाली आहे संघाला विजयाकडे घेऊन जाणारी भागीदारी 2 फलंदाजांमध्ये आहे गोलंदाज रवी पाटील तयार संदीप मकवानासाठी आखोटपदा चेंडू आणि यावेळेला रवी पाटीलने मिळवल्या विकेट चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ मैदानावरती संदीप मकवानाचा संपलाय खेळ आली आहे विकेट कहानी में ट्विस्ट आएगा कहानी बदलेगी मैच यहां से बदलेगा कहीं मत जाइएगा बिल्कुल बने रहिए चैनल ना बदलिए रिमोट को हाथ ना लगाइए
जबरदस्त सामना आहे. 17 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. संदीप मकवाना आता मात्र बाद झालाय. बघा काय आहे क्रिकेट. मागचं पर्व ज्या गोलंदाजाने गाजवलं, या वर्षीच्या पर्वामध्ये 2 सामन्यामध्ये महागडा ठरला. महत्वाच्या क्षणी संघनायकाने त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाला तंबूचा रस्ता दाखवला. हे आहे क्रिकेट. तुम्ही एखाद्या गोष्टीने एखाद्या खेळाडूला जज करू शकत नाही. प्रत्येकाचा दिवस असतो, प्रत्येकाचा काळ असतो. कुणी गाजवलेला असतो, कुणी गाजवत असतो आणि कुणी गाजवणं बाकी असतं. हे क्रिकेट आहे. रवी पाटील नेकडे क्षमता होती, त्याने ती सिद्ध केली आहे. संदीप मकवाना बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये लखन पडियार दाखल झालाय. 17 चेंडूंचा एक खेळ, 16 धावांची गरज आहे. रवी पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग एंडला लखन. जबरदस्त चेंडू आहे. चेंडू डॉट आलाय. प्रेशर क्रिएट होत चाललंय. 16 मध्ये 16 ची गरज आहे. रन बॉल सिच्युएशन आहे. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव बनवायची आहे. सामना रंगलाय. सामन्याने आता मात्र ग्रीप घेतली आहे. सामना टर्न झालाय का? सामना बदललाय का? सामन्याने बाजू बदलली आहे का? गोलंदाज तयार आहे. ओ हो खराब फलंदाजी आहे. रवी पाटीलचं कौतुक आहे. स्वतःवरचा आत्मविश्वास तुम्हाला कमबॅक करू शकेल. बघा, जीवन असो किंवा क्रिकेट, समोर कोणच तुमचा पराभव करू शकणार नाहीये जोपर्यंत तुम्ही स्वतः मनाने हरत नाही आहात. तुम्ही आणि तुम्हीच फक्त स्वतःचा पराभव करू शकता. दुसरा कोणीही नाही जो तुमचा पराभव करू शकेल. त्यामुळे आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सलगचे 3 चेंडूवाले डॉट. रवी पाटील तयार. अकुटप्याचा चेंडू, धावबाद करण्याची संधी येईल का? क्षेत्ररक्षक आपल्याला शॉर्ट मिडी विकेटला पाहायला मिळालाय. सर्कल वरती 1 धाव आली आहे. रवी पाटीलने 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. धावसंख्या पुढे गेली आहे 61 वरती. अजून खेळ बाकी आहे. 14 चेंडूंचा विजयासाठी गरज आहे 15 धावांची. 14 चेंडू 15 धावा. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना रंगला. क्रीडा रसिकांच्या पसंतीला ही लढत येणार आहे. आता मात्र डावखुरा बॅटर जो बराच काळ ठाण मांडून फलंदाजी करतोय, डटून फलंदाजी करतोय, बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे ज्याने खिंड लढवली आहे, सोन्या कांबळे स्ट्रायकिंग एंडला तयार झालाय. रवी पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण रवी पाटीलला पाहतोय. रिदम मध्ये आलाय हा खेळाडू. चमकलाय. महत्वाच्या क्षणी चांगली गोलंदाजी केली आहे. आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय आणि सामना रिदम मध्ये आणलाय. रवी पाटील तयार आहे. पुलर लेनचा चेंडू, चांगला चेंडू आहे. रवी पाटील आ गए, छा गए, भा गए. जबरदस्त गोलंदाजी आहे रवी पाटीलची. स्वतःवरचा आत्मविश्वास तुम्हाला खूप उंची गाठून देऊ शकतो. कष्ट करा. कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. अजून 15 ची गरज आहे आणि 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे 13. धावांची गरज आहे 15. काय होईल या मॅच मध्ये? सोन्या कांबळे स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. रवी पाटील गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. 13 चेंडू 15 धावा हे समीकरण आहे. सुपर 8 मध्ये कोण जाणार आहे? चौथ्या संघासाठीची ही लढत आहे. पुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड विकेट दरम्यान खेळला. फटका क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. दुसरीचा प्रयत्न चाललाय आणि बघता बघता 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी सांघिक धाव संख्या परावर्ती झाली आहे 63 वरती. अंतरिम 12 चेंडूंचा खेळ आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 13 धावा. ज्या रवी पाटीलने मागच्या सामन्यामध्ये 3 षटकार खाले, एका षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 3, त्याच रवी पाटीलने मनोज सर या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या 3 आणि विकेट्स देखील मिळवली आहे. ती सुद्धा संदीप मकवानाची. जबरदस्त गोलंदाजी आहे. रिदम मध्ये आणलंय आणि समीकरण आणून ठेवलंय. अंतरिम 12 चेंडूंचा खेळ आहे. 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा हे समीकरण आहे. मनोज सर सामन्याकडे कसं बघताय? 12 चेंडू 13 धावा. सामना रिदम मध्ये आलाय. जबरदस्त सामना आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग आता मात्र महाराष्ट्रभर सर्वदूर पसरली आहे. काय सांगाल?
या सामन्यातली मजा अगदी आपण पाहतोय ना, म्हणजे संदीप मखवाना जोपर्यंत होता तोपर्यंत सामना एक हाती होईल असं वाटलं, पण जशी संदीप मखवानाची विकेट आली, मॅच आली, मॅचमध्ये रंगत येताना आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट थर्डमेला चेंडू पोहोचला, पायाच्या संधी चेंडू आणण्याचा प्रयत्न केलाय, तिथे चेंडू कव्हर तर केलाय, धावपाची संधी, परंतु त्या दरम्यान एक सिंगल आणि मॅचमध्ये निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय इथे थोडीशी रंगत वाढत असताना एक सिंगल आली. आपल्याकडे धावसंख्या 64 आहे. समीकरण जर अगदी आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचेल ते असेल आता शेवटचे 11 चेंडू बाकी राहिलेत आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येचं लक्ष्य आहे. समीकरण सातत्याने बदलतंय. 11 चेंडूंचा खेळ आहे, 12 धावांची आवश्यकता आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. लढावं लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार आहे. चांगला चेंडू टाकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, चिकी रन आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय, निर्जन स्थळी चेंडू खेळलाय. 2 धावांची लहर पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते 66 धावांवरती. 10 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. 10 आणि क्रीडा रसिकांनी हा सामना पहा. 10 चेंडू 10 धावा आणि घड्याळामध्ये वाजले देखील 10. 10. चला गोलंदाज तयार. बॅटची कडा. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. संभाव्य चौकाराला देखील रोखलंय. चांगलं तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. कोल्हापूर प्रीमियर लीग महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पसरली आहे. 67 धावांची टोटल स्कोरबोर्ड वरती आहे. 76चा पाठलाग करायचा आहे. अजून 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 9 धावा हे समीकरण आहे. कोण जाणार आहे सुपर 8 मध्ये? तुम्ही ही गोष्ट आताच सांगितली अमोल सर की आता तुम्ही मॅचचा आनंद घेत राहा किंवा मॅच राहा पहा असं तुम्ही सातत्याने सांगितलं. त्यावेळेस अगदी आपण पाहतोय की धावा बनवायच्या होत्या 10, आता चेंडू शिल्लक होते ते 9 आणि धावासुद्धा 9च बनवायच्या होत्या. आता चेंडू शिल्लक राहिलेत 8, धावा बनवायच्या आहेत 8 आणि या 2 संघांची समोरासमोर पडली आहे गाठ. कोण कोणाची लावतंय वाट ते मात्र आपण पाहू. धापलकरती धावसंख्या अजूनही बनवायची आहे. 8 चेंडू 8 आणि सर सामना चाललाय सुसाट. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त लढत आहे. 8 चेंडूंचा खेळ आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. टीट फॉर टॅट. जशास तसा सुरेख फटका खेळलाय. गॅप मध्ये जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आपण या क्षेत्ररक्षणासाठी गजर करूया. आता कडकडाट करूयात. मित्रांनो सामना कोणीही जिंकू देत, खऱ्या अर्थाने कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये क्रिकेट जिंकणार आहे. छोटू क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. जबरदस्त फिल्डिंग आहे. खूप चांगला एफर्ट दिलाय आणि मी सातत्याने सांगत असतो गोलंदाजाचा पाठीराखा म्हणून क्षेत्ररक्षकाला ओळखलं जातं. तोच पाठीराखा खंबीरपणे उभा राहिलाय. अवघी धावा आली आहे 1, 2 धावा आणि धावसंख्या पुढे गेली आहे 70 वरती. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, जाडू शॉट करण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. एकेरी धावणी सांघिक धावसंख्या पुढे गेली आहे 71 वरती. आता मात्र चेंडूंचा जर आपण विचार केला तर 6 बाकी आहे आणि विजयासाठी धावांची गरज आहे 5. हाताची बोट 5 होते पांडव. राहुल द्रविडच्या पाठीवरती क्रमांक 5. पंच धातू आहेत. 5 धावांची आवश्यकता आहे. काय होईल या मॅच मध्ये? हाय व्होल्टेज ड्रामा आहे. जबरदस्त सामना आहे. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. प्रेशरवाली मॅच. आमचे श्रेयस तिली या ठिकाणी कळवत आहेत की दिवसातला सामना क्रमांक सुद्धा 5 आहे. 5 दिवसांची क्रिकेटची ही लढत निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते आणि 4 तारखेला सामने संपले. 5 तारखेला थोडंसं मन उदास पण पाहायला मिळणार. 5 दिवसांचा असणारा हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत आणि 5 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या बाकी राहिल्यात. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, ह्या 5 धावा रोखणारा गोलंदाज मला वाटतं रवी पाटील आता परत एकदा समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल की अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके, अगर अनमोल हो गए तो तनाव हो जाओगे. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके, अगर अनमोल हो गए तो तनाव हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या वह क्रिकेट का, अपना एक तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. तो हुक्मी एक्का कोण आहे? तो रवी पाटील आहे. शेवटच्या 6 चेंडूत 5 धावा त्याला रोखायच्या आहेत.
या अगोदर त्यांनी 6 चेंडू फक्त 3 धावा खर्च केल्यात. तोच रवी पाहूया काय करमत करतोय. 6 गेंदे 5 रन. रवी पाटील स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सोनिया कांबळे तयार आहे. रवी पाटील गोलंदाजी मार्गवरती आहे. अकुटप्याचा चेंडू आणि यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅन बॉडीलाईनच्या बाहेर झालाय फरार. आलाय हा संजीवनी चौकार. एक चौकार आले फायनल लेगच्या रूपाने. म्हणजे इथे काय अशा इच्छा आकांक्षा होत्या, मनीषा होत्या असं आपण म्हणूया, त्या थोड्याशा कुठेतरी कमी होताना पाहायला मिळाल्यात. आणि आता समीकरण अगदी आपण पाहिलं की 18 चेंडू 16चा सामना 16 चेंडू 16 वरती आला होता. त्यानंतरचा अगदी आपण सामना पाहिला 12 चेंडू 13 वरती सामना आला. तोच सामना 6 चेंडू 5 वरती आला आणि आता तोच सामना अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आत 5 चेंडू आणि 1 धावसंख्येचं लक्ष आहे. पण एक बनवायची अजून, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्कोरीज लेवल आहे. 5 गेंदे 1 रन. रवी पाटील तयार आहे. आणि इथे एक सिंगल आरामात घेतली गेली आणि इथे चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि इथे या स्पर्धेमध्ये निश्चितच MJ फर्निचर संघ, महेश जगताप टीम ओनर आहेत आणि संदीप मखमण अँड कंपनी या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये निश्चितप्रमाणे दाखल झालेला संघ आपल्याला पाहायला मिळाला. 4थ्या क्रमांकाचा संघ. या टीमचं मनापासून अभिनंदन.